राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद पोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 27 फेब्रुवारी वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. एक गमतीदार म्हणजे वि वा शिरवाडकरांना कुसुमाग्रज हे नाव कसं पडलं, तर कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर यांना 6 भाऊ, हे 6 भाऊ आणि सर्वात धाकटी कुसुम नावाची त्यांची बहीण होती. आणि कुसुमचे अग्रज, अग्रज म्हणजे मोठा भाऊ, कुसुमचे अग्रज म्हणून कुसुमाग्रज असं त्यांनी नाव धारण केलं आणि पुढे ते कुसुमाग्रज म्हणून कवी म्हणून प्रसिद्धीला आले. ते कुसुमाग्रज म्हणून त्यांच्या कवितेला खाली कुसुमाग्रज नाव लावायचे आणि जेव्हा ते ललित साहित्य लिहायचे, नाटक लिहायचे, तेव्हा ते वि वा शिरवाडकर या नावाने लिहायचे. आज मराठी भाषा दिनानिमित्त त्यांच्याबद्दलची काही माहिती आणि त्यांची एक सुंदर कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर या शिरवाडकरांबद्दल आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. स्वराज्य, प्रभात, नवयुग आणि धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे आणि वृत्तपत्रांचे ते संपादक होते आणि ते संपादक म्हणून त्यांनी काम केलं. तसंच 1930 मध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये कुसुमाग्रजांचा सहभाग होता. मराठी साहित्य संघाचे डॉक्टर ना भालेराव यांची शिरवाडकरांची भेट झाली. रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून भालेराव झटत होते. त्यांनी शिरवाडकरांना नाटक लिहायला प्रवृत्त केलं आणि त्यांच्या सांगण्यावरून शिरवाडकर नाटककार झाले. कुसुमाग्रजांची एक बाकीच्या ज्या लोकप्रिय कविता आहेत त्या बरेच लोक म्हणतात, आपण ऐकतो. ही एक अतिशय सुंदर कविता आहे. होय होय, तुमची खानदानी प्रवचनं छानच आहेत. तुमचे रेशीम काठी वादविवाद तेही श्रवणीय, माननीय आणि माननीयही आहेत. तुमच्या पायापाशी बसून मी सारं ऐकेन, खूप काही शिकेनही, पण तूर्त माझ्या सन्मित्रांनो रजा द्या मला. पलीकडच्या जंगलामध्ये हिमलाटेत कुडकुडणाऱ्या त्या नागड्या पोरांकडे मला जायचंय, त्यांच्या अंगणात जाळ पेटवण्यासाठी. आज देश स्वतंत्र होऊन 79 वर्ष झाली. आजही देशामधली परिस्थिती फार विचित्र आहे, भयंकर आहे. राष्ट्रावरचं प्रेम कमी होत चाललंय. राष्ट्रावर प्रेम करणारी माणसं कमी होत चाललीत. राष्ट्रासाठी त्याग करणारी माणसं कमी होत चाललीत. त्यावेळेला कुसुमाग्रजांची ही कविता स्वातंत्र्य देवीची विनवणी फार अप्रतिम आहे. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे. काळोखाचे करून पूजन, घुबडांचे व्रत करू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका. अंधप्रथांच्या कुजट कोठारी दिवा भीता सम दडू नका. जुनाट पाने गळून पालवी, नवी फुटे हे ध्यानी धरा. 21वे शतक समोरी 16व्या स्तव रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा. मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथावर, बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा
असे पण सुराही मादक सहज बने. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका. प्रकाश पेरा आपल्या भवती. प्रकाश पेरा आपुल्या भवती. दिवा दिव्याने पेटतसे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता. शंखच पोकळ फुंकू नका. पाप कृपणता पुण्य सदयता. संत वाक्य हे सदा स्मरा. पाप कृपणता पुण्य सदयता. संत वाक्य हे सदा स्मरा. भलेपणाचे कार्य उगवता. कुठे तयावर भुंकू नका. भलेपणाचे कार्य उगवता. कुठे तयावर भुंकू नका. अजून एक छान कविता. परभाषेतही वा पारंगत. सध्या चालू आहे ना मराठी आणि इतर भाषा. परभाषेतही व्हा पारंगत. ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे. परकीचे पद चेपू नका. भाषा मरता देशही मरतो. भाषा मरता देशही मरतो. संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषक होऊन आपुल्या. प्रगतीचे शीर कापू नका. प्रगतीचे शीर कापू नका. आणि आता या व्हिडिओचा सांगता फारच अप्रतिम, डोळ्यात टचकन पाणी येणारी कुसुमाग्रजांची ही कविता. एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली. एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली तेव्हा तू हसत म्हणालीस, अरे तुमच्या कवितांचे कागद यात घालू का, तेवढंच वजन वाढेल. मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणार आहे, जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. तुझ्या डोळ्यात अनपेक्षित आसव तरारली आणि तू म्हणालीस, मी तर नाहीच, पण काळही ते काम कधीच करणार नाही. काळही ते काम कधीच करणार नाही. कुसुमाग्रज, तुमचं काव्य, तुमचं लिखाण, तुमचं साहित्य कधीच आम्ही रद्दीत जाऊ देणार नाही. तुमच्या साहित्याने आमच्या मनावर, आमच्या हृदयावर राज्य केलेलं आहे. म्हणून तर तुमच्या या स्मृतिदिनी, या तुमच्या जन्मदिवशी तुम्हाला अभिवादन करण्यासाठी आम्ही मराठी भाषा दिन साजरा करतो. मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी भाषिक, माझ्या सर्व मराठी बांधवांना, बंधूंना आणि मातांना खूप खूप शुभेच्छा. ही मराठी भाषा आपण समृद्ध करूया. सुंदर आहे मराठी भाषा. आजपासून आपण एक निश्चय करूया की मी रोज सलग 10 वाक्य एकही परकीय भाषेचा शब्द न उच्चारता मराठीत बोलेन. दिवसाला 10 वाक्य. असा एक निश्चय जर केला तर मराठी भाषा आपोआप तुम्हाला ना शोधावे लागतील. तुम्ही अडणार, मला माहिती आहे. असा तोंडात शब्द येणार इंग्रजी, असा हिंदी, थांबायचं, विचार करायचा इथे कुठला मराठी शब्द आहे आणि मग तो आठवायचा, नसेल तो शोधायचा आणि ते वाक्य मराठीमध्येच पूर्ण करायचं. असा आपण जर 13 कोटी महाराष्ट्रीयन लोकांनी जर असा निश्चय केला तर किती सुंदर मराठी भाषा टिकण्यासाठी मदत होईल, नाही का? धन्यवाद. चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.